अखिल भारतीय दुसऱ्या सिकेपी साहित्य संमेलनातलं हे सत्र निमंत्रितांचं काव्य संमेलन. पुन्हा एकदा मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वप्रथम व्यासपीठावर आमंत्रित करते सुप्रसिद्ध निवेदिका, लेखिका, कवयित्री प्राची गडकरी, याचबरोबर सुप्रसिद्ध कवयित्री रेश्मा कारखानीस. आपल्या तरुण वयातच ज्यांनी साहित्याची एक वेगळी छाप रसिक मनांवर पाडलेली आहे तो आदित्य दवणे. याचबरोबर हिंदी भाषेतनं आपलं साहित्य रसिक मनांपर्यंत पोहोचवणारा हेमंत देवळेकर आणि उर्दू भाषेतलं साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवणारे संकेत सुळे. या काव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक श्री अशोक गुप्ते यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. याचबरोबर आपण जी काव्य स्पर्धा, लेखन स्पर्धा घेतलेली त्याचे पहिले 3 विजेते स्मृती आंबेगावकर, प्रदीप फणसे आणि आशिष चौबळ यांनाही मी रंगमंचावर आमंत्रित. व्यासपीठावर उपस्थित कवी कवयित्रींचा सत्कार करण्याची विनंती मी संयोजकांना करते. सर्वप्रथम आपण या काव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री अशोक गुप्ते यांचा सत्कार करावा अशी विनंती संयोजकांना. मनामध्ये भावनांचं काहूर माजतं, खूप काही सांगायचं असतं पण शब्द मिळत नाहीत आणि मिळाले तर मग त्याची कविता होते. आणि ती कविता फक्त त्या कवीची किंवा कवयित्रीची नसते तर ती अवघ्या रसिक जनांची असते. कारण कविता मनातनं येते आणि ती मनापर्यंत, हृदयापर्यंत पोचते, म्हणून ती कविता आपली असते. व्यासपीठावर उपस्थित कवी कवयित्रींचा सत्कार करण्याची विनंती मी संयोजकांना करतेच आहे, पण त्यापूर्वी ज्यांच्या शब्द सुमनांमुळे हे अवघं काव्यविश्व समृद्ध झालेलं आहे त्या मंगेश पाडगावकरांची कविता मला वाटतं इथे या व्यासपीठावर मला घ्यावीशी वाटते, कारण ती कविता फारच सुंदर आहे आणि ती खास रसिक प्रेक्षकांसाठी आहे. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कविता इथून जरी सादर झाली तरी ती तुमच्यापर्यंत पोचते, तुम्हाला आवडते, कारण तुम्ही त्या कवितेत बुडालेले आहात. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ती मनात झुरते आहे, तुम्ही पाहत बसणार, कल्पनेतल्या पावसात नुसतेच नाहत बसणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ही कविता मी अर्धीच तुम्हाला ऐकून दाखवली, अर्धी काव्य संमेलनाच्या अखेरीस ऐकून दाखवीन. मी सौ प्राची गडकरी यांना विनंती करते की त्यांनी आता आपली कविता सादर करावी. नमस्कार. सर्वात प्रथम मनापासून आभार, कारण कितीही तुम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनात जा, कुठेही जा, जेव्हा आपल्या ज्ञातीचं काहीतरी असतं ना तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. तिथनं सादर करण्यात जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. मी माझ्या कवितेचं नाव आहे शाई. आपण नेहमी साधारण कविता बघितली की शेवटी यमक असतं. माझी ही थोडीशी वेगळी कविता आहे. ही कविता मात्रिक मुक्त छंदात आहे. आता मात्रिक मुक्त छंद म्हणजे तुम्हाला कोंबडी पळाली तंगडी घालून न लंगडी घाला ते गाणं माहिती असेल. मात्रिकमध्ये यमक नेहमी पहिलं येतं आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये यमक नेहमी साधारण कवितेमध्ये शेवटी येतं, मात्रिकमध्ये पहिलं येतं. कवितेचं नाव आहे शाई. अशोक दादा.
तो शाई घेऊन काही मजवर लिहित गेला. तो शाही घेऊन काही मजवर लिहित गेला. मी होऊन कागद देऊन जीवन उमटत गेले. तो व्यथा सांगुनी कथा खरडुनी सुटा जाहला. तो व्यथा सांगुनी कथा खरडुनी सुटा जाहला. मी अर्थ लावूनी वर्थ त्यावरी खलवत केले. तो शंका झटकून डंका ऐटीत मिरवित फिरतो. तो शंका झटकून डंका ऐटीत मिरवित फिरतो. मी लाज ओढुनी राज नको ते बोलून फसते. तो हसून बोले. तो हसून बोले रुसून कशाला गडबड करते. तो हसून बोले रुसून कशाला गडबड करते. मी हट्ट धरूनी घट्ट अबोला धरून बसते. तो बंद जुगारून धुंद वागुनी पुरुष म्हणतो. तो बंद जुगारून धुंद वागुनी पुरुष म्हणतो. मी जात बाईची आतसीमेच्या बाग फुलवते. तो लिहिता आगिल सारे मागिल विसरून जातो. तो लिहिता आगिल सारे मागिल विसरून जातो. मी उकरून काही विखरून त्याला आठवण देते. तो त्रस्त बावळा. तो त्रस्त बावळा अस्वस्थ वाटता किरकिर करतो. तो त्रस्त बावळा अस्वस्थ वाटता किरकिर करतो. मी धीर धरूनी कीर दुःखांचे गाणे करते. तो सोडी यातना जोडी भावना अक्षरात साऱ्या. तो सोडी यातना जोडी भावना अक्षरात साऱ्या. मी शाही होऊन शाही जीवन खुलवित जाते. मी शाही होऊन शाही जीवन खुलवित जाते. धन्यवाद. हे माझं कुटुंब आहे आणि ह्या मोठ्या कुटुंबात मी आली आहे. तर एक छोटीशी गोष्ट इथे अगदी एका मिनटात माझा अनुभव सांगते. मघाशी दवणे सरांनी इतकं ओघवतं आणि अगदी म्हणजे त्याला भाषण आपण म्हणू नये, तो संवादच होता. आणि त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला मातृभाषेचा. तर एक छोटंसं उदाहरण मी देते माझं स्वतःचं. माझं शिक्षण इंग्लिश मिडियममधनं झालेलं आहे, शालेय शिक्षण. आणि तुम्हाला आठवतं मध्यंतरी एक व्हिडिओ आला होता एक लहान मुलाचा, ते नको नको मराठी नको, इकार नको उकार नको मला नको, असं आठवतं तो व्हिडिओ. माझं अगदी तसं होतं बरं का. म्हणजे मी आत्ता हल्ली हल्ली लिहायला लागले आणि मराठी फक्त बोलण्यापुरती. आणि आता मी इथे पुण्यात आहे, पण आमच्या मुंबईत खरं म्हणजे ते अस्खलित मराठी कानावर पडणं आणि किंवा तू इथे चुकली आहेस बरं का हे सांगणारं पण फार कमी लोक आहेत. तर पुण्यात तसं नाही. पण सांगायचं असं की आज शेवटी म्हणता ना की आई ही आई असते. मुलाचं जरी कितीही दुर्लक्ष तिच्याकडे असलं तरी तिचं मात्र मुलाकडे दुर्लक्ष कधीच नसतं. तशी माझी ही मातृभाषा आज जे काही नावलौकिक मला दिलेलं आहे, मी कितीही इंग्लिशचा उदो केला आणि सगळीकडे हे केलं तरी आज मला जे नावलौकिक मिळालेलं आहे ते माझ्या मातृभाषेने दिलेलं आहे. तर आई ही कायम आईच असते. आणि तिला वंदन करून नेमकी कोणती कविता सादर करावी असा मला विचार होता. पण हे CKP साहित्य संमेलन आहे आणि CKP म्हणजे शूर, निडर आणि लढवय्ये. तर एक स्फूर्तिगीत, आणि स्फूर्तिगीत हे नेहमी उभ्याने सादर करायचं असतं. तर हो की नाही, मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. जर तुम्हाला वाटलं आणि उत्स्फूर्त आतून आलं तर जरूर ठेका धरा. संकट यावर ही कविता आहे. सम म्हणजे चांगला आणि कट म्हणजे कटकारस्थान. तर आपल्याच उत्कर्षासाठी, आपल्याच चांगल्यासाठी निसर्गाने नियतीने रचलेला एक चांगला कट म्हणजे संकट. तर त्या संकटावरची ही कविता आहे. आणि मी प्रत्येक CKP भगिनी आणि बांधवाला यात बघते. थांबणार ना कधी नहार मानणार मी. थांबणार ना कधी नहार मानणार मी. ये समोर संकटा तुला करीन पार मी. थांबणार ना कधी नहार मानणार मी. ये समोर संकटा तुला करीन पार मी. पेटती मशाल बाळगून या उरामध्ये चाललो तमास छेद देत आर पार मी. लाख लाख अडचणीत टाक जीवना मला.
लाख लाख अडचणीत टाक जीवना मला, त्यातून नवे नवेच मार्ग काढणार मी. सोबती सजिद्द त्याग सत्य अनकृतज्ञता, सोबती सजिद्द त्याग सत्य अनकृतज्ञता, आणि त्या सवे करीन कष्ट ही अपार मी. झुंजलो पुन्हा पुन्हा परिस्थिती सवे इथे, झुंजलो पुन्हा पुन्हा परिस्थिती सवे इथे, ठेवले सदैव हे प्रयत्न धारदार मी. सावधान तू मला म्हणू नकोस संकटा, सावधान तू मला म्हणू नकोस संकटा, सावधान हो स्वतः करीन खोलवार मी. जोवरी असेल श्वास तोवरी लढायचे, जोवरी असेल श्वास तोवरी लढायचे, घेतला करून हा मनासवे करार मी. देह संपला तरी जिवंत जो युगे युगे, देह संपला तरी जिवंत जो युगे युगे, जो सदा भंग राहणार तो विचार मी. देह संपला तरी जिवंत जो युगे युगे, जो सदा भंग राहणार तो विचार मी. एक ब्रीद वाक्य ठेव कोरुनी मनावरी, एक ब्रीद वाक्य ठेव कोरुनी मनावरी. जिंकणार जिंकणार होय जिंकणार मी, जिंकणार जिंकणार होय जिंकणार मी, जिंकणार जिंकणार होय जिंकणार मी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. कविता नाजूक असते, तिचं सौंदर्याचं ती वर्णन करतेच, मात्र कविता शूरही असते. एखाद्या प्राणांच्या बलिदानाचं सुद्धा वर्णन त्या कवितेमध्ये असतं. काही कवितांची गाणी तयार होतात, काही कवितांचे पोवाडे तयार होतात. यानंतर मी आदित्य दवणे यांना विनंती करते, आपण आपली कविता सादर करावी. नमस्कार. कायस्थानचं संमेलन आहे, त्यात रविवार आहे आणि त्यात दुपारचे 12 वाजलेत, 12 वाजून गेलेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा आणि आम्हीसुद्धा इकडे पोट तिडकीने कविता ऐकतो आणि ऐकवतोय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि खरंच खूप सर्वोत्तम नियोजन आजच्या सगळ्या या संमेलनाचं. उत्तम निवेदन तर आहेच, परंतु सगळ्या कार्यक्रमाची जी मांडणी जी आपण बघितली पत्रिकेमध्ये, ती खरंच इतकी सुंदर आहे. वेगवेगळे विषय आपण हाताळतोय, त्या करता समीर दादा आणि त्याच्या सगळ्या टीमचे आपण पुन्हा एकदा जोरात टाळ्यात गजरात आपण स्वागत करूया आणि अभिनंदन करूया. जी कविता मी इकडे सादर करतोय तिचं शीर्षक आहे पलीकडे. एका वेगळ्या काळातनं आपण आज बाहेर आलोय, येतोय, आणि या काळाने कुठेतरी शिकवलं आहे आपल्याला की आपल्याला इथे अडकून राहायचं नाही आहे, कुठेतरी पलीकडे जायचं आहे. तो कोरोना काळ आपण ओलांडतोय आणि ती त्या काळात सुचलेली ही कविता. शीर्षक आहे पलीकडे. याच काळ्या रस्त्यावरती उजेड होईल, सकाळ होईल, तोपर्यंत चालत राहा. याच काळ्या रस्त्यावरती उजेड होईल, सकाळ होईल, तोपर्यंत चालत राहा. उजेड होईल, चालत राहा. चालत राहा डोंबाऱ्याची पोरसावळी, चालत आहे दोरीवरून काठी घेऊन, भूक लागून तोपर्यंत चालत राहा. लोक मोजके फलकांवरच्या तीव्र घोषणा देता नाही हटले. लोक मोजके फलकांवरच्या तीव्र घोषणा देता नाही हटले. चालत जोवर आहेत लोक तोवर तूही चालत राहा. लाठी बुक्के बसतील त्यांना ते पहा, तोपर्यंत चालत राहा. एक जोगी चालत आहे खूप आधीपासून. एक जोगी चालत आहे खूप आधीपासून, स्पर्शाचीही पादत्राणे नुरली आता. एक जोगी चालत आहे खूप आधीपासून, स्पर्शाचीही पादत्राणे नुरली आता. ज्याला नाही पोहोचा याचे कुठेच आता. जोपर्यंत चालत आहे जोगी तूही चालत राहा. एका गावी थांबू नको, एका गावी थांबू नको, पाणी सुद्धा मागू नको, थकू नको, भागू नको, चालत राहा. काटे कुठे येतील जातील, लोक येतील लोक जातील,
रडू नको रमू नको चालत राहा. राहील तशी एक ना स्मशानातून येईल जाळ. आशा नको दशा नको चालत राहा. वाटेच्याही प्रेमात पड वळण येईल धडपड. गुंतू नको संपू नको चालत राहा. चालत राहा जोपर्यंत हा नकाशा विरत नाही. चालत राहा जोपर्यंत हा नकाशा विरत नाही. जीर्ण जीर्ण होत नाही, उभा आडवा फाटत नाही, रेषा पुसट होत नाही, तोपर्यंत चालत राहा. प्रश्न पडेल एके दिवशी, प्रश्न पडेल एके दिवशी कुणासाठी चालत आहोत. प्रश्न पडेल एके दिवशी कुणासाठी चालत आहोत, कशासाठी चालत आहोत, किती वेळ चालत आहोत, चालत आहोत चालत आहोत. प्रश्न पडेल एके दिवशी कुणासाठी चालत आहोत, कशासाठी चालत आहोत, किती वेळ चालत आहोत, चालत आहोत चालत आहोत. शोध उत्तर प्रश्न होऊन चालत राहा. जन्म होऊन चालत राहा. मृत्यू होऊन सत्य होऊन मिथ्य होऊन चालत राहा. तथ्य होऊन. जोपर्यंत अलीकडे नाणे आहे, जोपर्यंत अलीकडे नाणे आहे, जोपर्यंत अलीकडे गाणे आहे, जोपर्यंत अलीकडे नाणे आहे, जोपर्यंत अलीकडे गाणे आहे, चालत राहा तोपर्यंत. तुला याच्या पलीकडे जाणे आहे, तुला याच्या पलीकडे जाणे आहे. धन्यवाद. अप्रतिम आदित्य. मगाशी मी नुसतंच सांगितलं की तरुण वयात मराठी साहित्याची एक वेगळी छाप पाडणारा असा आदित्य आहे. पण प्राध्यापक प्रवीण दवण्यांचा मुलगा म्हणून तू तुझं वेगळं असं जे कर्तृत्व करतो आहेस ते खरोखर फार कौतुकास्पद आहे. मगाशीच दवणे सरांनी या व्यासपीठावरनं सांगितलं की बऱ्याच वेळा इथे विनोद होतो आणि मनाची विषण्णता तिथेच, म्हणजे गंभीरपणा तिथेच खरा तो नंतर जाणवतो, तो खरा जाणवू नये. एखादा विनोद गंभीर व्हावा तसं होऊ नये. आज तू ह्या पुढे चालत राहा या कवितेतनं हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहेस की विषण्ण आणि दुभंगलेली ही मनं जी आहेत ना ती पुन्हा एकदा एकत्र यावीत, कुठेतरी यावीत आणि त्याचा एक अभंग तयार व्हावा. यानंतर मी हेमंत देवळेकर यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सभागृहात उपस्थित सर्व काव्यरसिक हो, व्यासपीठावर उपस्थित सर्व कवीजन आणि आमचे अग्रज कवी ज्येष्ठ कवी श्री अशोक गुप्ते साहेब, आपण सर्वांना नमन करतो. आणखीन या अखिल भारतीय CKP साहित्य संमेलनासाठी आपण सर्वांना खूप खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की आपण मला पण इथे एक अवसर दिला कविता वाचण्याचा. मी हिंदीमध्येच लिहितो, हिंदीमध्ये आपली कविता सादर करीत आहे. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे प्रेम की अनिवार्यता. प्रेम की अनिवार्यता. बहुत असंभव से आविष्कार किए प्रेम ने और अंततः हमें मनुष्य बनाया. बहुत असंभव से आविष्कार किए प्रेम ने और अंततः हमें मनुष्य बनाया. लेकिन अस्वीकार की गहरी पीड़ा प्रेम के हर उपकार का ध्वंस करने पर तुली. लेकिन अस्वीकार की एक क्षमा चाहूँगा, कृपया उधर से आप बातचीत करना बंद कर दें, सभी को व्यवधान हो रहा है. धन्यवाद. बहुत असंभव से आविष्कार किए प्रेम ने और अंततः हमें मनुष्य बनाया. लेकिन अस्वीकार की गहरी पीड़ा उस प्रेम के हर उपकार का ध्वंस करने पर तुली. दिया जिसने सब कुछ न्यौछावर कर देने का भोलापन, तर्क न करने की सहजता और रोने की मानवीय उपलब्धि. दिया जिसने सब कुछ न्यौछावर कर देने का भोलापन, तर्क न करने की सहजता और रोने की मानवीय उपलब्धि. प्रेम ने हमारी ऊबड़ खाबड़ जाहिल सी भाषा को कविता की कला सिखाई. प्रेम ने हमारी ऊबड़ खाबड़ जाहिल सी भाषा को कविता की कला सिखाई और जिंदगी के घोर कोलाहल में एकांत की दुआ मांगना. संभव नहीं था प्रेम के बिना
सुंदरता का अर्थ समझना। संभव नहीं था प्रेम के बिना सुंदरता का अर्थ समझना। प्रेम होना ही सबसे बड़ी सफलता है, कोई असफल कैसे हो सकता है प्रेम में। प्रेम होना ही सबसे बड़ी सफलता है, कोई असफल कैसे हो सकता है प्रेम में। बहुत बहुत धन्यवाद, खूब खूब शुभेच्छा, धन्यवाद। कवितेची गती जी असते ना ती सुद्धा आपल्याला बरंच काही सांगून जाते. म्हणजे मराठी कवितांमधनं आपण थोडीशी जलद गती स्वीकारल्यानंतर हिंदी कविता ही अलगद गतीने पुढे जाते आणि त्याच्यात ते प्रेम आहे. प्रेम पटकन होतं, पण इथे मात्र प्रेम इतकं हळुवार, इतकं अलवारपणे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. भाषेचा अडसर या शब्दांच्या फुलांना कधीच नसतो आणि म्हणून ही शब्दांची फुलं खरी सुगंध पसरवत असतात. यानंतर संकेत सुळे यांना विनंती करते आपण आपली कविता सादर करावी. नमस्कार. मला इथे उर्दू कविता ऐकवायला बोलवलं होतं, पण एक छोटीशी लिबर्टी घेतो मी थोडासा, की पुण्यात आलो आहे आणि जसं दवणे सरांनी सांगितलं की स्कूलमध्ये गेले होते तशी मीही लिबर्टी घेतो छोटीशी. तर पुण्यात आल्यानंतर पुण्याबद्दल जर नाही म्हटलं काही तर पटत नाही. तर पुण्यावर एक मराठी कविता घेतो, त्यानंतर एक उर्दू गझल तुम्हाला ऐकवीनच. कविता अशी होती की पुणे म्हणजे काय श्रीमंती, पुणे म्हणजे काय भ्रमंती, पुणे म्हणजे काय श्रीमंती, पुणे म्हणजे काय भ्रमंती, पुणे म्हणजे गर्व आहे आणि झेंडा त्याचा आसमंती. मी तसा मुंबईत असतो, पण ओढती कायम पुण्याची. मी तसा मुंबईत असतो पण ओढती कायम पुण्याची. माय माझी तिथे मुंबईत, मावशी माझी पुण्याची. मुंबई पुण्याचं भांडण जगी तसं प्रचलित आहे, मुंबई पुण्याचं भांडण जगी तसं प्रचलित आहे. पण आजही मुंबई पुण्याला भावा बहिणी समप्रीत आहे. माझं घड्याळी आयुष्य धावणे ही अंगवळणी. मुंबईतला सगळंच माहिती आहे. माझं घड्याळी आयुष्य धावणे ही अंगवळणी. थकून येतो मी पुण्याला तान्हा जसा पाळणी. गडकोट येथे साजिरे आणि गोजिऱ्या पेठा इथे. गडकोट येथे साजिरे आणि गोजिऱ्या पेठा इथे. यापुढे मी तुझं लिहावे एवढा मोठा कुठे. ना भेद करतो मी पुण्याचा, ना भाव मजला मुंबईचा. ना भेद करतो मी पुण्याचा, ना भाव मजला मुंबईचा. जन्म माझा नाहीच येथला, वेडा मी इथल्या अंगाईचा, वेडा मी इथल्या अंगाईचा. अब मेरी रचनाओं की तरफ बढ़ता हूँ. एक गज़ल लिखी थी, मतला यूँ है. बाद अरसे के इबादत में तेरा ही नाम आया. बाद अरसे के इबादत में तेरा ही नाम आया. इश्क तेरी शहादत में तेरा ही नाम आया. शहादत मतलब शहीद होना. बाद अरसे की इबादत में तेरा ही नाम आया. इश्क तेरी शहादत में तेरा ही नाम आया. बेबस जो है तेरा किस सल्तनत का है तकब्बुर. तकब्बुर मतलब घमंड. बेसबब जो है तेरा किस सल्तनत का है तकब्बुर. फिर अहम कैसे विरासत में तेरा ही नाम आया. क्यों ना मांगे बद्दुआएं कौन दे दिल से दुआएं. क्यों ना मांगे बद्दुआएं कौन दे दिल से दुआएं. देख दिल ऐसी जमानत में तेरा ही नाम आया. हूं खफा इस बात से कानून तेरा है जुदा क्यों. हूं खफा इस बात से कानून तेरा है जुदा क्यों. बाखुदा मेरी बगावत में तेरा ही नाम आया. बेगुनाही को मेरी साबित करे जो कोई बंदा. बेगुनाही को मेरी साबित करे जो कोई बंदा. बेवजह होती हिरासत में तेरा ही नाम आया. बेगुनाही को मेरी साबित करे जो कोई बंदा. बेवजह होती हिरासत में तेरा ही नाम आया. सीख लूँ अगलात में भी. गलत का बहुवचन अगलात होता है. सीख लूँ अगलात में भी नाम गाली सा बना लूँ.
सीख लूँ अगलात में भी नाम गाली सा बना दूँ, नंदसुत ऐसी कहावत में तेरा ही नाम आया, नंदसुत ऐसी कहावत में तेरा ही नाम आया. शुक्रिया. धन्यवाद संकेत. मुंबईतनं येऊन पुणेकरांच्या समोर पुणेकरांवरची कविता सादर करून पुणेकरांचं मन जिंकणं सोपं नसतं, मात्र तू ते केलंस. कारण उर्दूची शायरीसुद्धा तुझ्यासोबत होती आणि तुझ्या शब्दांचा खरोखर एक मोठी प्रगल्भता त्यात होती. यानंतर आपण जी काव्य स्पर्धा घेतलेली त्याचे 3 पहिले विजेते त्यांनी सुद्धा ज्या कविता पाठवलेल्या आहेत आणि त्या कविता सादरीकरण करणार आहेत स्मृती आंबेगावकर. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कवी कवयित्री आणि समोर उपस्थित सर्व ज्ञाती बंधू बांधव, नमस्कार. मी स्मृती आंबेगावकर, राजमाता देवी अहिल्याबाई होळकर यांची नगरी इंदूर इथून आली आहे. आणि तो जो प्रांत आहे तो मालव प्रांत म्हटला जातो. तर माझ्या कवितेचं नावही आहे माळव्याचा योद्धा. वाजली नभी दुंदुभी ते युद्ध असे घनघोर, वाजली नभी दुंदुभी पेटले युद्ध असे घनघोर, भळभळा वाहिले रक्तपाट तरी लढले कोकाजी थोर. वाजली नभी दुंदुभी पेटले युद्ध असे घनघोर, भळभळा वाहिले रक्तपाट तरी लढले कोकाजी थोर. ही गोष्ट सांगते आज ज्ञातीच्या एक थोर पुरुषाची, ही गोष्ट सांगते आज ज्ञातीच्या एक थोर पुरुषाची, जी ठाऊक नव्हती आजवरी त्या पराक्रमी योद्ध्याची. ही गोष्ट सांगते आज ज्ञातीच्या एक थोर पुरुषाची, जी ठाऊक नव्हती आजवरी त्या पराक्रमी योद्ध्याची. इसवी सन 1305 मध्ये त्या सुपीक मालव प्रांती, इसवी सन 1305 मध्ये त्या सुपीक मालव प्रांती, क्रूर अल्लादीन खिलजीने भंगवली इथली शांती. इसवी सन 1305 मध्ये त्या सुपीक मालव प्रांती, क्रूर अल्लादीन खिलजीने भंगवली इथली शांती. इथला शासक होता महालक, इथला शासक होता महालक साम्राज्य मालवी परमारांचे, परिराजामध्ये नव्हते गुण परतविण्या शत्रूच्या वारांचे. इथला शासक होता महालक साम्राज्य मालवी परमारांचे, परिराजामध्ये नव्हते गुण परतविण्या शत्रूच्या वारांचे. अशा वेळी मग उभे ठाकले वीर कोकाजी प्रधान, अशा वेळी मग उभे ठाकले वीर कोकाजी प्रधान. महालकाच्या सेनापतीने उंचवली कायस्थ प्रभूंची मान. अशा वेळी मग उभे ठाकले वीर कोकाजी प्रधान. महालकाच्या सेनापतीने उंचवली कायस्थ प्रभूंची मान. कार्तिक मासी चालून आला खिलजी मालव प्रांती, कार्तिक मासी चालून आला खिलजी मालव प्रांती. प्राणपणे लढले कोकाजी जणू घडवून आणण्या क्रांती. कार्तिक मासी चालून आला खिलजी मालव प्रांती, प्राणपणे लढले कोकाजी जणू घडवून आणण्या क्रांती. पराक्रमाची शर्थ केली पण दैव नसे बलवत्तर, पराक्रमाची शर्थ केली पण दैव नसे बलवत्तर. अश्व अडकता चिखलामध्ये उरेन त्या गत्यंतर, पराक्रमाची शर्थ केली पण दैव नसे बलवत्तर. अश्व अडकता चिखलामध्ये उरेन त्या गत्यंतर. शरवर्षावाने विंधली हरनंदाची छाती, शरवर्षावाने विंधली हरनंदाची छाती. रक्ताचे वाहती पाट चालती तलवारीची पाती, शरवर्षावाने विंधली हरनंदाची छाती. रक्ताचे वाहती पाट चालती तलवारीची पाती. त्या पातीवर कोकाजींचे शिर ठेवूनी नेले, त्या पातीवर कोकाजींचे शिर ठेवूनी नेले. दिल्ली दरवाजा वरवीराचे शिर त्याने लटकविले, त्या पातीवर कोकाजींचे शिर ठेवूनी नेले. दिल्ली दरवाजा वरवीराचे शिर त्याने लटकविले. बलाढ्य शत्रूही चालून येता जो डगमगला ना मुळी,
बलाढ्य शत्रूही चालून येता जो डगमगला ना मुळी, अशा शूराने जन्म घेतला कायस्थांच्या कुळी. बलाढ्य शत्रूही चालून येता जो डगमगला ना मुळी, अशा शूराने जन्म घेतला कायस्थांच्या कुळी. सार्थ मला अभिमान असे मी प्रभू कुळी जन्मले, सार्थ मला अभिमान असे मी प्रभू कुळी जन्मले. अशा शूर योद्ध्याच्या ठाई नतमस्तक मी झाले, सार्थ मला अभिमान असे मी प्रभू कुळी जन्मले. अशा शूर योद्ध्याच्या ठाई नतमस्तक मी झाले. चला ज्ञाती बांधव हो आपण आज मनी हा प्रण करूया, चला ज्ञाती बांधव हो आपण आज मनी हा प्रण करूया. जिथे सांडले रक्तवीराचे तिथेच स्मारक उभारूया, जिथे सांडले रक्तवीराचे तिथेच स्मारक उभारूया. धन्यवाद. इतिहासातनं वर्तमानाकडे आणणारी अशी ही कविता होती आणि खरोखर त्यामध्ये ज्ञातीचा उल्लेख करता करता ज्या शूरवीरांचं शौर्य तुम्ही त्या कवितेत मांडलं ते खरोखर खरोखर अप्रतिम होतं. प्रदीप फणसे यांना विनंती करते आपण आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी प्रदीप शंकर फणसे मुंबईहून आलो आहे. प्रथमतःच दुसरे साहित्य संमेलन ज्यांनी आयोजित केलं आहे त्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या मान्यवर कवी आणि कवयित्रींबरोबर आमच्या कविता सादर करायला ही संधी दिली आहे. तर माझी कविता आहे, आपण सगळेच म्हणतो पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, पण ह्याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आपणच आहोत. मग आपण त्याकरता काय करायला पाहिजे याविषयी मी एक हिंदीमध्ये कविता केली आहे. कवितेचं नाव आहे खोल दो बंद मुट्ठी. तप्त हो रही है धरती, तरस रहे हैं किसान. तप्त हो रही है धरती, तरस रहे हैं किसान. बूंदों की आस में उदास है हर मकान. कैसा यह कुदरत का खेल, कहीं बाढ़ तो कहीं अकाल. कैसा यह कुदरत का खेल, कहीं बाढ़ तो कहीं अकाल. क्यों खफा है यह ईश्वर, हर मन में यही सवाल. ढूंढ इस सवाल का हल, अपने ही मन में झांक कर. ढूंढ इस सवाल का हल, अपने ही मन में झांक कर. खुले आम पेड़ों की कटाई, हे इंसान अब तो बंद कर. खुद के पैरों पे कुल्हाड़ी मार रहे हैं हम हर रोज. खुद के पैरों पे कुल्हाड़ी मार रहे हैं हम हर रोज. क्यों रहम मांगते खुदा से, न डाल उस पे और बोझ. है अपनी ही मुट्ठी में हर सवाल का जवाब. है अपने ही मुट्ठी में हर सवाल का जवाब. खोलते ही यह मुट्ठी पूरे होंगे हर ख्वाब. खोल कर बंद उंगलियां सवार दे इस सृष्टि को. खोल दे इस बंद उंगलियां सवार दे इस सृष्टि को. सुख से यह भर देगी अपनी खाली झोली को, अपनी खाली झोली को. धन्यवाद. पर्यावरण सुद्धा आपला एक मित्र आहे आणि या मित्राला जवळ करताना कवितेचं माध्यम हे सगळ्यात अप्रतिम माध्यम ठरू शकतं असा तुम्ही विचार केलात आणि त्यावर ही कविता केलीत. फार सुंदर. यानंतर आशिष चौबळ यांना विनंती करते आपण आपली कविता सादर करावी. कविता सादर करण्याच्या आधी मी एक थोडंसं बोलू इच्छितो असं की माझ्या अशा लक्षात आलं की दिग्गज तुम्ही आहातच, कविता छान करताच, पण अजूनही असे आपले बरेच लोक आहेत की इतके सुंदर सुंदर कविता करतात ज्या पुढे आल्या नाही आहेत, ज्या ऐकल्या नाही आहेत, लोकांनी कळलं नाही आहे की इथे किती कवयित्री बसलेले आहेत. तर मी एक छोटंसं रसिको प्रस्तुती म्हणून एक माध्यम, त्या माध्यमाच्या अंतर्गत मी नवीन लोकांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे कार्यक्रम घ्यायचा एक संकल्प केला आणि संपदा देशपांडे, सानिका पत्की आणि मंदार दोंदे या तिघांनी मला
अतिशय चांगली अशी साथ दिलेली आहे. जाहीरपणे त्यांना मी धन्यवाद देतो इथे. आणि कवितेचा मळा आणि कायस्थ कलांगण असे 2 व्हॉट्सॲपवर ग्रुप आहेत छान. आणि त्या ग्रुपमध्ये इथे बरेच मळेकरी बसलेले आहेत. एकदा हात वर करून सगळ्यांनी असं दाखवा की आम्ही मळेकरी आहोत. आणि अतिशय सुंदर अशा कविता तिथे स्मृतीताई पण आहे तिथे, तुम्ही पण आहात. छान छान कविता ते लोक सादर करतात, त्याच्यावर लिहितात. तर मी माझी निसर्गावरची एक कविता आहे ती घेतो. माझ्या कवितेचं नाव आहे पुनर्वसन. काल एक झाड जराशी हल्लं, काल एक झाड जराशी हल्लं, बुंध्यात वाकून माझ्याशी बोललं. काल एक झाड जराशी हल्लं, बुंध्यात वाकून माझ्याशी बोललं. आजूबाजूची झाडंही जरा त्याच्या बाजूनं झुकली. सर्वांच्या वतीनं बोलण्याची त्याला संमती देऊन टाकली. सळसळ करत झाडानं बोलायला सुरुवात केली. सळसळ करत झाडानं बोलायला सुरुवात केली. मनामधली सल त्याची बहुधा बोलण्यात रीती झाली. आमच्यासाठी म्हणे तुम्ही खूप छान केलंत, आमच्यासाठी म्हणे तुम्ही खूप छान केलंत. झाडे लावा, झाडे जगवा, मनामनात रुजवलंत. लहान थोरांबरोबर सरसावल्या सामाजिक संस्था, लहान थोरांबरोबर सरसावल्या सामाजिक संस्था. नेते कलाकारांचीही मग उफाळून आली आस्था. आनंदाच्या लहरीसोबत शंकाही एक आली, आनंदाच्या लहरीसोबत शंकाही एक आली. अनुत्तरित प्रश्न, आमचा खरा कोण वाली. रुजवलीत हो झाडं लाख, धन्यवाद. रुजवलीत हो झाडं लाख, थोडी जगवलीत ही. रुजवलीत हो झाडं लाख, थोडी जगवलीत ही. या नवीन उपक्रमाचं दिसू लागलं फलित ही. एक बाळ जगवलत, एक बाळ जगवलत, पण बापावर घातला घाला. एक बाळ जगवलत पण बापावर घातला घाला. डेव्हलपमेंटच्या नावाचा एक नवीन रस्ता आला. हट्ट्याकट्ट्या मानेवर मग करकरा करवती फिरल्या, हट्ट्याकट्ट्या मानेवर मग करकरा करवती फिरल्या. घरघरल्या मशीनही आमच्या घरावर भरल्या. नव्या मेगासिटीची नेताजींनी आजच कापली फीत, नव्या मेगासिटीची नेताजींनी आजच कापली फीत. वृक्षारोपण करण्यामागचं ज्यांनी काल समजावलं होतं हित. धडधडीत रान उजाड करून हिरवाई शोधत फिरता, धडधडीत रान उजाड करून हिरवाई शोधत फिरता. उगा कशाला वृक्षारोपणाचा असा फार्स करता. हवीत तेवढी रुजवा झाडं, हवीत तेवढी रुजवा झाडं नक्कीच ऋण फेडतील. हवीत तेवढी रुजवा झाडं नक्कीच ऋण फेडतील. इवल्या इवल्या रोपांचे जेव्हा वृक्ष घडतील. एवढं करताय आमच्यासाठी त्रुटी नको राहायला, एवढं करताय आमच्यासाठी त्रुटी नको राहायला. बाळ जोजावताना हवं आधारवडाकडेही पाहायला. डेव्हलपमेंट करा खुशाल, डेव्हलपमेंट करा खुशाल, शहर वसवा हो नवं. डेव्हलपमेंट करा खुशाल, शहर वसवा हो नवं. पुनरुज्जीवनासोबत आमचं पुनर्वसनही हवं. पुनरुज्जीवनासोबत आमचं पुनर्वसनही हवं, आमचं पुनर्वसनही हवं. धन्यवाद. कोण म्हणतं कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून आपणच फक्त निसर्गाशी हितगुज करत असतो. तोही करत असतोच की. माध्यमं वेगवेगळी असू शकतात. ही वेगवेगळी कवितांची फुलंच आत्ता आपण पाहिलेली आहेत. कोणी चाफा आहे, कोणी रातराणीचा सुगंध देत आहे. सगळ्यांनीच आपल्या शब्दांमधनं कवितेचा सुगंध पोचवलेला आहे. मात्र त्याचा जेव्हा एक अशोक वृक्ष बहरतो तो अध्यक्षपदी असतो. या काव्य संमेलनाचे अध्यक्ष श्री अशोक गुप्ते यांना विनंती करते आपण इथे यावं आणि कविता सादर करावी. हे जे सूत्रसंचालन चाललेलं आहे ना ते इतकं गोड आहे की खरंच मी माझ्या कविता आणि माझं भाषण विसरून गेलो अक्षरशः. तर इतक्या छान छान कविता पेश झाल्या आणि
मला कल्पना आहे की तुमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत आणि तुम्हाला उत्सुकता आहे की कधी एकदा दार उघडलं जातं आहे आणि माझ्या पोटामध्ये मटण जातं आहे. पण थोडा वेळ कळस असो आम्हाला, आणि तुम्हाला चांगलं एखादं आणखीनही काहीतरी एखादी चांगली कविता ऐकायला मिळेल असं मला वाटतं. हे जे मी बघितलेलं आहे ना, हे जे चित्र, ते चित्र बघून मला अक्षरशः भरून आलं हो. म्हणजे माझे वडिलांचे वडील कवी बी यांचं चित्र तिकडे आहे, नारायण मुरलीधर गुप्ते. हे माझे आजोबा, माझ्या वडिलांचे वडील. म्हटलं कसं असतं बघा, एखाद्याच्या रक्तातच तो DNA असतो, कवितेचा म्हणा किंवा अध्यात्माचा म्हणा. तसा मला एक सार्थ अभिमान वाटतो की कवी बी यांच्या कुळी मी जन्म घेतला. आणि कवी बींचे लहान भाऊ जे होते ते गजानन महाराज गुप्ते होते. ते खूप मोठे नाथपंथीय सद्गुरू होऊन गेले. नाशिकला त्यांची समाधी आहे, दरवर्षी तिकडे कार्यक्रम वगैरे होत असतात आणि खूप मोठा संप्रदाय त्यांचा अजूनही आहे. त्याच्यामुळे हा जो अध्यात्माचा आणि साहित्याचा जो DNA आलेला आहे माझ्याकडे, तो फार पूर्वीपासूनच आलेला आहे आणि हे फक्त माझं संचित आहे असं मला वाटतं. ह्याच्यात माझे प्रयत्न काहीच नाही आहेत. तर पण मी ईश्वराचे आभार मानतो की बाबा खरंच मला त्यांनी ह्या कुळामध्ये जन्म घालायला दिला. आणि दुसरं म्हणजे हे वर्ष जे आहे ते माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे कवी बी यांची 150वी जन्मतिथी आहे. 1862ला त्यांचा जन्म झाला होता. 150वी त्यांची जन्मतिथी आहे आणि त्यांना आता जाऊन बरोबर 75 वर्ष होत आहेत. 47 साली ते गेले. तर ते हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तर ह्यांना वंदन करून, आणि आज जो दिवस आहे वैशाख शुद्ध कृष्ण 7, तो जो दिवस आहे तो नामदेवांची पुण्यतिथी आहे. आणि ह्या सगळ्यांना वंदन, म्हणजे सर्व कविकुळांना वंदन करतो मी. आणि मी माझं छोटंसं भाषण आहे ते पूर्ण म्हणजे तुम्हाला ऐकवतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी भाषण करणार नाही, कारण इथे सगळे दिग्गज बसलेले आहेत. मला दवणे सर आहेत, परत गुप्ते सर आहेत, आमचे देशमुख सर आहेत. दवणे सरांबद्दल तर काय बोलणार आपण, म्हणजे खणखणीत नाणं म्हणतात ना, तसं आहे ते. कुठेही न्या ते वाचतंच असं आहे. त्याच्यामुळे ते इथे देखील वाजलं तर आम्हाला काय नवल नाही वाटलं, उलट आमच्या आनंदात हे झालं. तर हे दुसरं म्हणजे ऋषिकेश गुप्ते साहेब आहेत. अंधारवाडी, दंशकाल, चौरंग वगैरे त्यांची कितीतरी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आणि आता त्यांचा पिक्चर पण इथे आलेलं आहे मला वाटते. असे हे दिग्गज इकडे बसलेले आहेत. आणि इथे पण हे सगळे जे आहेत ते स्वतः आपले कार्यक्रम करणारी माणसं आहेत. गडकरीताई आहेत, नंतर रेश्माताई आहेत, आदित्य आहे. आदित्यचा कालच कार्यक्रम झाला, फार सुंदर झाला असं त्यांनी मला सांगितलं. एकदा ते गेलं पाहिजे बघायला असं वाटायला लागलं. तर आदित्यचं आणखीन एक नवल असं आहे की त्याला पण माझ्यासारखाच वारसा मिळालेला आहे, समृद्ध आणि सुसंस्कृत आणि साहित्यिक वारसा. तर तुम्हाला खूप आनंद वाटतो की बाबा नाही ही पोरं काहीतरी करतायत. आपण म्हणतो तरुण पिढी, पण असं नाही. ते कष्ट खूप करतायत, ते खूप धावपळ करतायत, म्हणजे स्ट्रगल ज्याला म्हणतो तसा तो करतायत. फक्त त्यांना जराशी लवकर यश पाहिजे असं त्यांना पाहिजे असतं. टाकली एक कविता, बीवर झाला आपला, मी 150 लाईक आले, चलो बहुत खुश, असं नसतं. असो. तर आता ह्या गप्पांमध्ये असा एक प्रश्न येतो की आपण कवितांसाठी इकडे आलेलो आहोत. तर कविता म्हणजे काय एक्झॅक्टली, म्हणजे किंवा कवी आपण कोणाला म्हणायचं, जो कविता करतो त्यालाच म्हणायचं का? तर तसं नाही मला वाटतं. म्हणजे लता, बेगम अख्तर किंवा फरीदा खातून यांचं जर गाणं तुम्ही ऐकलं आणि जर तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर तुम्ही कवी आहात असं मला वाटतं. किंवा रेशमाची लंबी जुदाई हे गाणं ऐकलं आणि तुमचं काळीज बाहेर यायला लागलं तर तुम्ही कवी आहात असं मला वाटतं. कळलं की नाही? ओशोंना तुम्ही ऐकताना, पाहताना तुम्ही विरघळलात तर तुम्ही कवी असता असं मला वाटतं. कळलं की नाही? त्याचं म्हणजे माऊली म्हणजे शब्द संपला. माऊलीची ज्ञानेश्वरी जेव्हा हातात घेतो आपण, किंवा माऊली हा शब्द आपण जेव्हा उच्चारतो, त्यावेळेला तुमच्या काळजात धडधड वाढते, तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात, तुमच्या अंगावर काटा येतो, तर तुम्ही कवी आहात असं मला वाटतं. म्हणजे ही कवी होण्याची व्याख्या आहेत. किंवा साहिरची गाणी ऐकून, साहिरचं साहित्य वाचून आपल्याला जे वाटतं, गुलजारला ऐकून आपल्या मनामध्ये जी वादळं निर्माण होतात नातेसंबंधांची, जर ती झाली तर आपण कवी आहोत. ह्या एकदम साध्या व्याख्या आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय स्त्रैणता आहे, रिसेप्टिव्हिटी. ही जी स्त्रैणता जोपर्यंत माणसाच्या अंगात भिनत नाही तोपर्यंत मनुष्य कवी नाही होऊ शकत असं आहे ते.
असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही जी सगळी मोठी म्हणजे काही करताना आपण आपल्याला रिसेप्टिव्हिटीची म्हणजे उच्चतर पातळी गाठली गेली तरच तुमच्याकडून निर्मिती होऊ शकते. आणि आता जिथे आपण काम करतो आहे, जिथे आपण काही निर्मिती करतो आहे, त्याचा पूर्वेतिहास आपल्याला माहिती पाहिजे असं मला वाटतं. तर बऱ्याच लोकांना आपण कुठे उभे आहोत, म्हणजे साहित्यामध्ये आपण आज कुठे उभे आहोत हे माहिती नसतं. म्हणजे केशवसुतांच्या पूर्वीचा काळ म्हणा, किंवा नंतर मर्ढेकरांचा काळ, मर्ढेकरांचं कार्य, केशवसुतांचं कार्य, नंतर आलेले कवीवर सगळे, म्हणजे मंगेश पाडगावकरपासून, विंदांपासून, गदिमांपासून सगळे. गदिमांचं जे होतं गाणं ती काय किती सुंदर म्हणून म्हणजे काय प्रश्नच नाही हो. म्हणजे ही जी जर आपल्याला पूर्वकल्पना असेल ना, की बाबा मी कुठे उभा आहे, मी काय करतो आहे, मला काय म्हणजे मी केवढा वाचतो आहे, त्याच्यावर जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळतं की अरे आपल्याला आणखीन करायचं आहे, आणखीन करायचं आहे, आणखीन करायचं आहे असं होतं. आणि ते जर माहीत नसेल तर मग आपण आपलं आयसोलेटेड असं कुठेतरी भरकटत जातो. त्यामुळे आपल्याला पूर्वजांच्या कविता वाचल्याच पाहिजेत. त्यांनी काय काय केलं आहे, कसं कसं केलं आहे हे वाचलंच पाहिजे. अगदी संतपंत कवितेपासून तुम्ही वाचलात तरी आनंद आहे, म्हणजे काय त्याला प्रश्नच नाही. तुमचं त्यांनी खूपच नाही असं मला दिसतं. दुर्दैवाने असं मला वाटतं की नाही होत आहे असं. नंतर कारण कविता जो हा जीव आहे ना, तो अतिशय छोटा जीव आहे. कविता ह्या प्रांताचा जीव अतिशय छोटा आहे. आणि त्याचं जे इंधन जे आहे ते शब्द आहे. तर शब्द कुठून येतात तुम्हाला? वाचनातून येतात. जर तुम्ही वाचलं नाहीत तर तुम्हाला शब्द येणार नाहीत. आणि जर शब्दकळा जर तुमची सुगंधित नसेल तर तुमची कविता पूर्ण होणार नाही आहे. आणि शब्दकळा जर सुगंधित करण्यासाठी वाचन जर केलं नाही तर काय तुम्हाला म्हणजे होणारच नाही. त्याच्यामुळे वाचन हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वाचन केलंच पाहिजे. जर एखाद दिवशी मला असं वाटतं की मी एखाद दिवशी 4-5 पानं वाचली नाहीत तर मी पारोसा आहे, आंघोळ नाही केली असं मला वाटतं. एवढं म्हणजे वाचनाचं अजूनही मला खूप वाचण्याची आवड आहे आणि सगळ्यांना ती असावी असं मला वाटतं. कारण पुस्तकाशिवाय आयुष्य नाही हो. जसं आपण श्वास घेतो ना तसं ते आहे. तर ते त्या लोकांनी केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये मॅच्युरिटी किंवा समृद्धता कशी येईल, म्हणजे शैलीमध्ये तुमच्या सघनता कशी येईल, तर ती म्हणजे श्रवण करून जर तुम्ही कित्येक गोष्टी तुम्ही घेऊ शकता. आता आपण देशमुख सरांचं भाषण ऐकलं, आपल्या जवणे सरांचं भाषण ऐकलं, त्यांच्यामुळे आपण किती समृद्ध झालो बघितलं. देशमुख सरांनी केवढा मोठा आढावा घेतला आहे. अरे बाप रे, म्हणजे केवढा त्यांचा अभ्यास आहे, वाचन आहे, त्याच्यामुळे त्यांनी झोकून दिलं आहे. जवणे सर इतकं सुंदर बोलले आणि अतिशय काय त्याला म्हणतो आपण प्रासादिक बोलले. काही कळायला अडचण नाही, काय नाही. तर हे जी अशी भाषणं ऐकली आपण तर आपण अतिशय समृद्ध होऊ एक कवी म्हणून. आणि मला असं वाटतं की मी भाषणं ऐकण्यामध्ये मी खूप नशिबवान आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो, आत्रे, डांगे, नाथपैंचं भाषण ऐकलं मी. ज्या वेळेला झेकवर आक्रमण झालं त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं. नाथपैंचं भाषण म्हणजे फ्लुएंट, ओघं होतं एकदम. अरे क्या बात आहे, अशी एखादी सुंदर कविताच आपण ऐकतोय असं आपल्याला वाटतं. तर नंतर मी मधुरिमाची भाषण ऐकलं, शिवाजीराव भोसले ऐकले, जे कृष्णमूर्ती ऐकले, ओशो तर किती ऐकले. मी धावत जायचो क्रॉस मैदानावर आणि ऐकायचो. परत त्यांच्या आश्रमात गेलो होतो, 3-3 दिवस जाऊन तिकडे त्यांची भाषणं ऐकायचो. मी स्वतःला खूप सुदैव समजतो, कळलं की नाही. दत्ता बाळ मी ऐकले, शंकरराव मी ऐकले, म्हणजे जे वाचस्पती आहेत ते. त्यांच्याकडून मला खूप तुमची विचारांची बैठक पक्की होते खरं म्हणजे. दुसरं म्हणजे तुम्हाला म्हणजे एक जर तुम्ही भाषण ऐकलं तर तुम्हाला अनेक पुस्तकं वाचल्याचं समाधान मिळतं. बऱ्याच वेळेला असं होतं की 4-5-6 पुस्तकांचा रेफरन्स दिला जातो. आणि आपल्याला जर समृद्ध व्हायचं असेल तर तिसरं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम ऐकणं. कुठलंही कवी संमेलन असेल, कुठलंही भाषण असेल, कुठलाही काही कार्यक्रम असेल तर नक्की प्रत्येक कवीने गेलंच पाहिजे. आणि काय होतं की हल्ली कवी माझा सहभाग नाही ना तर मी कशाला जाऊ असं म्हटलं. तर असं करू नका. तुम्ही भाषणं ऐका, तुम्ही वाचन करा, तुम्ही निरीक्षण करा, तुम्ही स्त्रैणतेची परमोच्च पातळी गाठा. पिक्चर, नाटक, गाणं, सगळे सांस्कृतिक कार्यक्रम जर तुम्ही केलेत, बघितले तर तुम्हाला बरं वाटेल. आता सध्या आपल्यामध्ये इतके छान कवी आहेत की त्यांची बॉडी लँग्वेज बघा तुम्ही, ते कशी वाक्य फेकतात, ते शब्दांचं वजन कसं पेलतात, म्हणजे आय कॉन्टॅक्ट काय असतो त्यांचा, हे सगळं आपल्याला त्यांची कविता ऐकून बघायला म्हणजे त्याला म्हणतो आपण शिकायला मिळतं.
आता मंगेश पाडगावकरसारखे माणूस किंवा ह्यांच्यासारखे सुरेश भटांसारखा माणूस, विंदा करंदीकरांसारखा माणूस, वसंत बापडांसारखा माणूस यांना आम्ही अगदी जवळून ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे अर्थात त्यांचे गुण माझ्यात तर आलेले नाहीत, पण तरी पण मला असं कळलं की चांगलं काय आहे एवढं मला कळलं की बाबा नाही आपल्याला हे इथे सुधारणा केली पाहिजे असं असतं. तर हे सगळं तुम्ही ह्या फक्त गप्पा आहेत, हे भाषण किंवा काही ॲडवाईस वगैरे काय नाही असं घ्या तुम्ही. तर आणखीन आता एक गोष्ट झालेली आहे की अरे आता मराठी मरणार, मराठी तर भवितव्य काय वगैरे असं आपल्याला विचार येतो मनात आपल्या. पण मला असं वाटतं की जोपर्यंत असे हे भव्य दिव्य कार्यक्रम होत आहेत, म्हणजे ह्या साहित्यिक कार्यक्रमांचा चाफा जोपर्यंत फुललेला आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही. जोपर्यंत शेवटचा वारकरी आळंदीला जाताना किंवा पंढरपूरला जाताना आपल्या ओठांमध्ये माऊलीचं किंवा तुकारामबुवांचं अभंग किंवा ओवी आपल्या ओठांमध्ये घोळवत जाईल तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही आहे असं मला वाटतं. अतिशय आशावादी चित्र आहे. सगळेजण काही बोलत आपण असे हे जे आता मी म्हटल्याप्रमाणे चाफा जेव्हा फुलून येतो तेव्हा आपण म्हणजे एक होतं सगळं. त्याच्यामुळे आपण सगळे एकसंगतेने आपल्या मराठीचं पुनरुत्थान करूयात आणि चांगली छानपैकी तिला आणखीन वाढवूयात. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. आणि त्याच्यानंतर हे जे मला सन्मान दिलात तुम्ही लोकांनी त्याबद्दल मी आपले अखिल भारतीय CKB संस्था, CKB फॅमिली पब्लिक ट्रस्ट आणि सखाराम हरी गुप्ते CKB कार्यालय ट्रस्ट यांचे मी खरंच आभारी आहे. आणि आपण पण मला ऐकून घेतलं, धन्यवाद. धन्यवाद. कविता घेऊ? अच्छा बरं, चला एक आग्रह म्हणून कविता. आता हा माझा प्रांत शीर्षक आहे कवितेचं. आई जाते तेव्हा. आई जाते तेव्हा तिच्या भडकलेल्या चितेच्या अभद्र प्रकाशात, आई जाते तेव्हा तिच्या भडकलेल्या चितेच्या अभद्र प्रकाशात लपलेला असतो भविष्याचा काटोरी काळोख. आई जाते तेव्हा तिच्या भडकलेल्या चितेच्या अभद्र प्रकाशात लपलेला असतो भविष्याचा काटेरी काळोख. पसरलेलं असतं प्रत्येक क्षणावर, पसरलेलं असतं प्रत्येक क्षणावर स्मशानातील करकरीत तिन्ही सांजेचं अगोचर सावट. पसरलेलं असतं प्रत्येक क्षणावर स्मशानातील करकरीत तिन्ही सांजेचं अगोचर सावट. उभा राहतो अवघा भूतकाळ वर्तमान होऊन, उभा राहतो अवघा भूतकाळ वर्तमान बनून. तिच्या नजरेतील कपिलेची कणव, तिच्या नजरेतील कपिलेची कणव, स्पर्शातील मुलायम मखमल, कुशीतील अवघा आश्वस्त भाव, कुशीतील अवघा आश्वस्त भाव. रात्र रात्र वाट पाहणं, रात्र रात्र वाट पाहणं. कितीही सांगितलं तरी एकटीनं न जेवणं, कितीही सांगितलं तरी एकटीनं न जेवणं. साऱ्या चुका पदरात घालून वडिलांकडे वकिली करणं, साऱ्या चुका पदरात घालून वडिलांकडे वकिली करणं. तिनं खाल्लेल्या खस्ता विसरून आपलं मजा मारणं, तिनं खाल्लेल्या खस्ता विसरून आपलं मजा मारणं. तिनं केलेल्या त्यागाच्या 1% तिच्यासाठी न करणं. सारं सारं समोर उभं राहतं. फेर धरून नाचत असते तिला गृहीत धरून जगलेल्या मस्तवाल क्षणांची बेमुरवत भूतावळ. फेर धरून नाचत असते तिला गृहीत धरून जगलेल्या मस्तवाल क्षणांची बेमुरवत भूतावळ. धडधडत असते काळजात तिराहितानं भडागणी दिलेल्या बेवारशी प्रेताची चिता सतत. धडधडत असते काळजात तिराहितानं भडागणी दिलेल्या बेवारशी प्रेताची चिता सतत. अनुभवत असतो मूकपणे, अनुभवत असतो मूकपणे हरवलेल्या आईसाठी घनदाट अरण्यात कालवडीनं बेंबीपासून मारलेला काळीज हादरवणारा अगतिक हांबरडा. अनुभवत असतो मूकपणे हरवलेल्या आईसाठी घनदाट अरण्यात कालवडीनं बेंबीपासून मारलेला काळीज हादरवणारा अगतिक हांबरडा. आई जाते तेव्हा थांबलेला नसतो सूर्य उगवायचा, आई जाते तेव्हा थांबलेला नसतो सूर्य उगवायचा. पण पार मावळून गेलेला असतो अचानक, पण पार मावळून गेलेला असतो अचानक आपल्यातील सूर्य जन्मभरासाठी. पण पार मावळून गेलेला असतो अचानक आपल्यातील सूर्य जन्मभरासाठी. फिरायला लागतो भणंग होऊन, फिरायला लागतो भणंग होऊन उजेडाची भीक मागत दारोदारी आयुष्यभर. फिरायला लागतो भणंग होऊन उजेडाची भीक मागत दारोदारी आयुष्यभर. थांबलेली नसतात फुलं फुलायची, थांबलेली नसतात फुलं फुलायची, पण निर्माल्य झालेलं असतं अवघं आयुष्य. थांबलेली नसतात फुलं फुलायची, पण निर्माल्य झालेलं असतं अवघं आयुष्य. हरवलेलं असतो त्या फुलांच्या गंधात,
हरवलेला असतो त्या फुलांच्या गंधात. उभा असतो समोर आव असून, उभा असतो समोर आव असून, दुःखाचा जळणारा उजाड उद्ध्वस्त भकास गाव. उभा असतो समोर आव असून, दुःखाचा जळणारा उजाड उद्ध्वस्त भकास गाव. वादळात सापडलेली नाव आणि इतरांपासून लपवलेला काळजातला भळभळता घाव, आणि इतरांपासून लपवलेला काळजातला भळभळता घाव. सहानुभूतीचे शब्द ठरतात फोल, सहानुभूतीचे शब्द ठरतात फोल. त्याचं काहीच उरत नाही मोल, त्याचं काहीच उरत नाही मोल. मनामध्ये असतं एकच शल्य, मनामध्ये असतं एकच शल्य. हरवलेलं असतं बाल्य, हरवलेलं असतं बाल्य. तिचं नसणं जणू क्रूर काळानं कापलेला काळजाचा एक कप्पाच. तिचं नसणं जणू क्रूर काळानं कापलेला काळजाचा एक कप्पाच. आई जाते तेव्हा, आई जाते तेव्हा, आई जाते तेव्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. कठोर वास्तवातनं जगणारी अनेक तरल मनं असतात, हळुवार नाजूक मनं असतात. त्या मनांमध्ये काव्यस्फूर्ती जागवणं हे या काव्यसंमेलनाचं खरं उद्दिष्ट आहे. आणि अशी काव्यस्फूर्ती जागवलेले अनेक नवीन कवी, त्याचबरोबर ज्येष्ठ कवी यांचं एक छान संमेलन इथे भरलं. मी पुणे CKP ट्रस्टच्या उपाध्यक्षा मोहना टिपणीस यांना विनंती करते, आपण कवयित्री प्राची गडकरी यांचा सत्कार करावा. मान्यवरांचे सत्कार होताना सुरुवातीला पण आणि आत्ताही आपण जो सुंदर फुलांचा पुष्पगुच्छ देत आहोत ती दोंदे चॅरिटेबल ट्रस्ट खोपोली इथल्या दिव्यांग मुलांनी तयार केलेली फुलं आहेत. त्यांचे खूप खूप आभार. पुणे CKP ट्रस्टचे कार्याध्यक्ष भूषण कुलकर्णी यांना विनंती, आपण कवयित्री रेश्मा कारखानीस यांचा सत्कार करावा. कवी आदित्य दवणे यांचा सत्कार करतील पुणे CKP ट्रस्टच्या विश्वस्त पल्लवी प्रधान. कवी हेमंत देवळेकर यांचा सत्कार करतील श्री समीर गुप्ते. कवी संकेत सुळे याचा सत्कार करतील श्री संजीव सुळे. संजीव सुळे यांना विनंती करते, आपण संकेत सुळे यांचा सत्कार करावा. या काव्य स्पर्धेमधले जे 3 पहिले विजेते होते, ज्यांनी आपल्या कविता इथे सादर केल्या, त्यांना पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह आपण समारोपाच्या कार्यक्रमात देणार आहोत. मात्र आपली कविता आपण इथे अत्यंत सुंदरपणे सहजपणे सादर केल्याबद्दल आपलेही खूप खूप आभार.